काय बाई, कितीही काम. कढईत मोहरी टाकताना ती फुटली आणि त्यासोबत रेवतीच्या मनात साचलेला रागही जणू तडतडून बाहेर पडला. फोडणीचा सुवास संपूर्ण स्वयंपाकघरात पसरला होता, पण त्या सुवासातही तिला गोडवा जाणवत नव्हता. गॅसवर एकीकडे भाजी परतत होती, दुसऱ्या बाजूला डाळ उकळत होती, तिसऱ्या बाजूला चहाचं आंधण चढलेलं. तिचे हात वेगाने काम करत होते, पण मन मात्र कुठेतरी थकून बसलं होतं. भांड्यांचा आवाज आज जरा जास्तच येत होता. ताट जरा जास्त आपटली जात होती, झाकणं जरा जास्त जोरात ठेवली जात होती. ती मुद्दाम करत नव्हती, पण आज साचलेला थकवा, न बोललेली चीड, न मिळालेली दखल, सगळं त्या स्टीलच्या भांड्यांवर आपोआप उतरलं जात होतं. सकाळी 5 वाजता गजर वाजला आणि तिने डोळे उघडले. डोळे उघडले म्हणजे उठलीच असं नव्हतं. काही क्षण ती तशीच छताकडे बघून पडून राहिली होती. अंग जड झालेलं, कंबर दुखत होती, पायांना गोळे येत होते. काल रात्री झोप लागली तेव्हा 11 वाजले होते. त्यानंतरही मध्येच मुलीचं पांघरून सरकलं. सासूबाईच्या खोलीत पाणी संपलं. नवऱ्याने पंखा कमी करायला सांगितलं. प्रत्येक वेळी तीच उठली, पण गजर बंद करून पुन्हा झोपायची तिची ऐपत नव्हती. कारण तिला ठाऊक होतं, 5 मिनिट उशीर म्हणजे दिवसभराचा गोंधळ. ती उठली. पाय जमिनीवर टेकवताच थंडीतून अंग शहारलं. डोक्यात पुढची यादी तयार होती. आधी चहा, मग डबा, मग नाश्ता, मुलीचा टिफिन, नवऱ्याचा डबा, सासऱ्यांचं गरम पाणी, सासूबाईची साखर कमी असलेली चहा, नणंदेचा खास सँडविच. ती किचनमध्ये शिरली आणि तिची शर्यत सुरू झाली. आई, माझी वेणी घाल ना लवकर, बस येईल आता. मागून मुलीने कंबर धरली तेव्हा ती जरा दचकलीच. हातातल्या पडीने भाजी हलवत असतानाच ती मागे वळली. थांब ग, ही भाजी जरा परतते, जळेल नाहीतर, ती म्हणाली. पण आवाजातला ताण मुलीच्या लक्षात आला नाही. मुलगी पाय आपटत उभी राहिली. सगळ्या मैत्रिणी नीट वेणी घालून येतात, माझी उघडीच राहिली तर. रेवतीने गॅस बंद केला, हात पटकन धुतले आणि मुलीला खुर्चीवर बसवलं. केस विंचरताना तिचे हात जरा घाईतच होते. केसांच्या बटा अडकल्या की मुलगी कुरकुरायची. आई, हळू ग, दुखतय. अगं स्थिर बस ना जरा. तिच्या हातात गती होती, पण मायेचा वेळ नव्हता. वेणी बांधून रिबीन लावताच तिला हॉलमधून आवाज आला. अगं रेवती, माझा डबा झाला का? उशीर होतोय. नवऱ्याचा आवाज होता तो. हो, 2 मिनिट. ती पुन्हा किचनमध्ये धावली. डब्यात भाजी, पोळ्या, थोडं लोणचं आणि वरून घाईघाईत झाकण लावलं. तेवढ्यात सासऱ्यांचा आवाज आला. बाळा, पाणी तापलं का? अंघोळीला उशीर होतोय. देते बाबा. तिचे पाय जणू जमिनीला टेकत नव्हते. एका हातात डबा, दुसऱ्या हातात पाण्याची बादली. मध्येच मुलीची शाळेची बॅग शोधायचा प्रश्न. नणंदेचा दरवाजा उघडला. वहिनी, हा ड्रेस पिन करून द्याल का? ऑफिसला उशीर होतोय. ती एक क्षण थांबली. आले. ड्रेस नीट करताना तिला स्वतःच्या साडीचा पदर सावरायलाही वेळ नव्हता. केस सैल सुटले होते, कपाळावर घामाचे थेंब होते, पण आरशात बघायला वेळ नव्हता. मुलीला बसमध्ये बसवून देईपर्यंत घड्याळात 9 वाजले होते. 4 तास ती अक्षरशः धावत होती. पोटात काहीच गेलं नव्हतं, फक्त 2 घोट चहा. रिकाम्या हाताने येऊ नकोस, भाजी घेऊन ये. सासूबाईचा सकाळी दिलेला आदेश तिच्या कानात घुमत होता. हातातली पिशवी घट्ट पकडून ती बाजारात शिरली. भाजीवाल्यांकडून भाव विचारताना तिच्या आवाजात नेहमीचा आत्मविश्वास नव्हता, तर हिशोबाची भीती होती. भेंडी किती? 40 रुपये पाव. अरे, काल 30ला दिली होतीस. ती 2 ठिकाणी भाव विचारून मगच घेत होती. हातातले पैसे मर्यादित होते. एक भाजी जास्त घेतली तर दुसरी सोडावी लागणार. मन मात्र घरी पसरलेल्या पसाऱ्यामध्ये अडकलं होतं. अजून भांडी बाकी, कपडे धुवायचे, झाडू पोचा करायचाय. परतीच्या वाटेवर अचानक हाक आली. रेवती. तिने मागे वळून पाहिलं. समोर श्वेता उभी होती. कॉलेजच्या दिवसांची मैत्रीण. एकदम टापटीप, नीट इस्त्री केलेला ड्रेस, हलका मेकअप, केस व्यवस्थित सेट केलेले, हातात ब्रँडेड पर्स. अगं श्वेता, तू इथे? रेवतीच्या चेहऱ्यावर खरं हसू उमटलं. हो ग, नुकतीच इथे शिफ्ट झाले. पण तू? श्वेता थोडी थांबली. काय ग, स्वतःकडे लक्ष देत नाहीस का? कॉलेजमध्ये किती छान दिसायचीस. रेवतीने न कळत केस ठीक केले, साडीचा पदर नीट केला, स्वतःकडे एकदा पाहिलं. साधी साडी, घाईघाईत बांधलेला जुडा, चेहऱ्यावर थकव्याच्या रेघा. घर संसार म्हटलं की असंच होतं ग. ती हसली, पण त्या हसण्यात गोडवा नव्हता. चल ना घरी, चहा घेऊन जा, मस्त गप्पा मारू. क्षणभर तिचं मन डोललं. खरंच जावं का? 2 तास स्वतःसाठी? पण लगेच विचार आला. घरात भांडी, कपडे, सासूबाईची विचारणी.
नको ग, खूप काम आहे, नंतर येते. कामवाली नाही का? श्वेताने सहज विचारलं. रेवती हलकसं हसली. आहे ना, मीच. त्या एका वाक्यात तिचं संपूर्ण आयुष्य सामावलं होतं. श्वेता कारमध्ये बसली. कारचा दरवाजा अलगद बंद झाला. इंजिन सुरू झालं. कार पुढे निघून गेली. रेवती काही क्षण तिथेच उभी राहिली. कार दूर जाताना तिच्या मनात प्रश्न उमटला, आपणही कधी अशी निश्चिंत राहू का? पण लगेच तिने पिशवी उचलली आणि पावलं घराकडे वळवली. कारण तिची शर्यत अजून संपलेली नव्हती. दुपार सरत आली तसं घरातल्या कामांची यादी जणू संपायचं नाव घेत नव्हती. सकाळपासून सुरू झालेली धावपळ अजूनही तशीच सुरू होती. भांडी घासून झाली की कपड्यांची बादली तिची वाट पाहत उभी होती. कपडे वाळत टाकून झाली की झाडू पोचा बाकी. धूळ पुसून झाली की पुन्हा कुठून तरी एखादं काम समोर येऊन उभं राहत होतं. तिचे हात कामात गुंतलेले होते, पण मन मात्र थकव्याने बोथट झालं होतं. एक क्षण जरी शांत बसावं असं वाटलं तरी स्वतःलाच ती परवानगी देत नव्हती. शेवटी सगळी कामं आटोपली तेव्हा दुपार बरीच पुढे गेली होती. तिने पटकन ताट वाढलं. भूक लागली होती, पण शरीर इतकं दमलं होतं की घास गिळायलाही जड जात होतं. 2 घास तोंडात टाकले असतील, नाहीतर घड्याळाकडे नजर गेली. मुलीच्या बसची वेळ झाली होती. तिने ताट तसंच अर्धवट सोडलं. हात धुतले आणि पर्स उचलून पुन्हा बाहेर धावली. मुलगी शाळेतून आली. तिचं दप्तर काढणं, कपडे बदलणं, हातपाय धुवून देणं, जेवायला बसवणं, ही सगळी चक्र पुन्हा सुरू झाली. थोड्याच वेळात अभ्यासासाठी बसायची वेळ झाली. मुलीला गणित समजावून सांगताना तिचं स्वतःचं डोकं जड झाल्यासारखं होत होतं. तरीही ती शांतपणे समजावून सांगत होती. मधून मधून डोळे मिटले जात होते, पण जबाबदारीने तिला जागं ठेवलं होतं. संध्याकाळ झाली तसं पुन्हा किचनमध्ये वर्दळ वाढली. रात्रीच्या जेवणाची तयारी, चपात्या, भाजी, आमटी, सगळ्यांना वेळेवर जेवण वाढणं, प्रत्येकाची आवडनिवड सांभाळताना स्वतःसाठी मात्र तिला काहीच उरत नव्हतं. सगळे जेवून आपापल्या खोलीत गेले तेव्हा घड्याळात 11 वाजून गेलेले होते. उरलेली भांडी, स्वयंपाकघराची आवराआवर करून ती शेवटी बेडरूममध्ये आली. ती अलगद बेडवर आडवी झाली. कंबर ठणकत होती, पाय दुखत होते, डोळे जड झाले होते. नवरा बाजूला पडला होता, पण दोघांमध्ये शब्दांची दरी पसरली होती. थोडा वेळ शांततेत गेला. तिला काहीतरी बोलावंसं वाटलं. झोपलात का? तिने हळूच विचारलं. एवढंच अस्पष्ट उत्तर आलं आणि पुन्हा शांतता. त्या एका शब्दानेच तिच्या मनातली अपेक्षा तुटल्यासारखी झाली. दिवसभराच्या कष्टानंतर कोणी एकदा जरी विचारलं असतं, तू थकली आहेस का, तर कदाचित तिच्या डोळ्यातलं पाणी साठून राहिलं नसतं. पण ती काही बोलली नाही. शांतपणे छताकडे पाहत राहिली. थोड्याच वेळात अंगाला थंडी वाजू लागली. तिने ब्लँकेट ओढून स्वतःला घट्ट गुंडाळून घेतलं. तरीही थरथर थांबत नव्हती. अंग तापाने फणफणत होतं. डोकं जड झालं होतं. थकव्याने शेवटी तिचे डोळे मिटले. रात्रीमध्येच नवऱ्याला जाग आली. त्याने हात पुढे करून तिच्या खांद्याला स्पर्श केला आणि ती अनावर थरथरत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तो पटकन उठला. तिच्या कपाळाला हात लावला. अरे देवा, हिला तर ताप आहे, तो हलक्या आवाजात म्हणाला. त्याने अलगद अजून एक ब्लँकेट तिच्यावर घातलं. तिच्याजवळ सरकून तिला हलकेच कवटाळलं. त्या स्पर्शात काळजी होती, उशिरा का होईना पण जाणवलेली. तिच्या नकळत त्याने तिच्या कपाळावर हात ठेवून रात्रभर जागून काढली. सकाळी 5चा गजर नेहमीप्रमाणे वाजला होता, पण त्या दिवशी तो तिला ऐकूच आला नव्हता. डोळे उघडले तेव्हा खोलीत उजेड पसरला होता. खिडकीतून आत येणाऱ्या सूर्यकिरणांनी तिच्या चेहऱ्यावर हलकेच स्पर्श केला. तिने भिंतीवरच्या घड्याळाकडे नजर टाकली. 7:30. बापरे, इतका उशीर. ती अक्षरशः दचकून उठली. डोकं जड होतं. अंगात अशक्तपणा होता, पण जबाबदारीची सवय अंगवळणी पडलेली. आज काय होणार देव जाणे. मनात विचारांची धावपळ सुरू झाली. सासूबाईंचा आवाज, मुलीची बस, नवऱ्याचा ऑफिसचा वेळ, सगळं तिच्या डोळ्यांसमोर झरकन फिरून गेलं. ती घाईघाईने उठली. केस विस्कटलेले, चेहऱ्यावर झोपेची आणि तापाची छटा. तरीही ती थेट किचनकडे धावली. पण किचनच्या उंबरठ्यावर पाय ठेवताच ती थबकली. गॅस समोर तिचा नवरा उभा होता. एका हातात पळी, दुसऱ्या हाताने चहाचा कप बाजूला सारत तो भाजी हलवत होता. कढईतून फोडणीचा सुगंध दरवळत होता. बाजूला डबे तयार ठेवलेले, चपात्यांचा डबा झाकून ठेवलेला. अहो, हे काय चाललंय? तिच्या आवाजात आश्चर्य, गोंधळ आणि थोडीशी घाई मिसळलेली. तो मागे वळला. चेहऱ्यावर हलकीशी मिश्किल स्मित रेषा. तू बाहेर बस, आज मी करतो. काय? पण आई बाबा काय म्हणतील? मुलीची बस, डबा, सगळं उशिरा होईल ना? ती अजूनही सवयीनेच काळजी करत होती. त्यांना सगळं माहीत आहे, तो शांतपणे म्हणाला.
आणि बसची वेळ पण बघितली आहे. सगळं झालंय जवळपास. ती काही बोलणार इतक्यात त्याने तिच्या हाताला हलकेच स्पर्श केला. तो स्पर्श होताच तो एकदम गंभीर झाला. अजून ताप आहे तुला? तो हळू आवाजात म्हणाला. रात्री किती थरथरत होतीस, आठवतंय? ती क्षणभर काहीच बोलली नाही. तिला खरंच अंगात शक्ती जाणवत नव्हती. पण सवयीने ती म्हणाली, मी करते ना, तुम्ही उशीर कराल ऑफिसला. आज ऑफिस नाही, तो हसत म्हणाला. तितक्यात मागून टाळ्यांचा आवाज आला आणि सगळ्यांचा एका सुरात आवाज, हॅपी बर्थडे टू यू. ती दचकून मागे वळली. सासूबाई, सासरे, नणद आणि तिची चिमुकली सगळे किचनच्या दारात उभे, हातात छोटासा केक. मुलीच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह. रेवती काही क्षण स्तब्धच उभी राहिली. आज? ती फुटफुटली. पण अचानक तिला आठवलं, आज तिचाच वाढदिवस. अरे, मी तर विसरूनच गेले. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. इतक्या वर्षात कधी स्वतःचा दिवस साजरा करायची सवयच राहिली नव्हती. प्रत्येक वाढदिवस नेहमीप्रमाणे कामातच गेला होता. नवरा तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, स्वतःचा वाढदिवसही विसरतेस तू? रात्री ताप आला म्हणून आम्ही ठरवलं सरप्राईज सकाळीच करायचं. गजर मीच बंद केला, तुला थोडी जास्त झोप मिळावी म्हणून. ती त्याच्याकडे पाहतच राहिली. त्या एका वाक्यात किती जाणीव होती. मुलगी धावत आली आणि तिच्या कमरेला मिठी मारली. मम्मा, हे बघ तुझ्यासाठी गिफ्ट. छोटंसं रंगीत कागदात गुंडाळलेलं पॅकेट तिच्या हातात देताना तिच्या डोळ्यात चमक होती. सासूबाईही पुढे आल्या. जा, आधी तोंड धुवून घे, मग केक कापू. आणि आज किचनमध्ये पाऊल टाकायचं नाही. रेवतीच्या गालावरून एक अश्रू ओघळला. तिने पटकन पुसला, पण तो अश्रू दुःखाचा नव्हता, तो दिलासा मिळाल्याचा होता. ती फ्रेश होऊन परत आली तेव्हा टेबलावर केक ठेवलेला होता. सगळे तिच्याकडे बघत हसत होते. चला, इच्छा माग, मुलीने सांगितलं. तिने डोळे मिटले. मोठी काही इच्छा नव्हती, फक्त हेच क्षण कायम राहावेत एवढीच प्रार्थना केली. केक कापताना सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. नवऱ्याने तिच्या कपाळावर हलकासा केक लावला. घरभर हशा पसरला. नंतर तो तिच्या जवळ येऊन हळू आवाजात म्हणाला, आधी हॉस्पिटलला जाऊ, तपासून घेऊ, मग पूर्ण दिवस आराम. आज तुला सुट्टी. सुट्टी? ती हलकासा हसली. हा शब्द तिच्यासाठी किती दुर्मिळ होता. त्या क्षणी तिला जाणवलं, तिला फार काही नको असतं. मोठी भेटवस्तू, महागडं सरप्राईज, फुलांचे गुच्छ, हे सगळं क्षणिक असतं. पण समजून घेणारा स्पर्श, काळजीचा हात आणि प्रेमाने उच्चारलेले 2 शब्द, यांची किंमत अमूल्य असते. घर सांभाळताना स्त्री स्वतःला किती सहज विसरते. प्रत्येकाची गरज तिच्यासाठी प्राधान्य असते, पण तिच्या गरजा मात्र शेवटीच येतात. तरीही ती हसत राहते, करत राहते. पण जेव्हा कुणीतरी तिच्या कष्टांची दखल घेतं, तिच्या थकव्याची जाणीव ठेवतं, तिच्यासाठी थोडा वेळ राखून ठेवतं, तेव्हा तिचं संपूर्ण जग उजळून निघतं. त्या दिवशी रेवतीला भेट म्हणून केवळ केक नव्हता मिळाला, तिला मिळाली होती जाणीव. तिला मिळाला होता आधार आणि सर्वात महत्त्वाचं, तिला मिळाले होते 4 प्रेमाचे शब्द. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.